नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे 1/2 पाय गुणिले उंची या सूत्राचा वापर करून काढलेला आहे. परंतु ह्या व्हिडिओमध्ये आपण हिरोचं सूत्र, कारण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याकरता आपल्याला काय कुठल्या गोष्टींची गरज आहे? पाया आणि उंची. परंतु जर उंची दिली नसेल, त्रिकोणामध्ये आकृतीमध्ये जर उंची जर दर्शवली नसेल तर मग तुम्हाला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणं कठीण जाते. त्या परिस्थितीमध्ये कुठल्या सूत्राचा वापर करायचा? तर हिरोचं सूत्र. तर त्याच्या आधी आपल्याला गणित सोडवण्याआधी आपण हिरोचं सूत्र म्हणजे काय त्याचं आपण स्पष्टीकरण इथे घेऊया आणि मग पुढे आपण उदाहरण सोडूया. आता पहा, या ठिकाणी त्रिकोण एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये बाजू AB बरोबर A, बाजू AC बरोबर B आणि बाजू BC बरोबर C. म्हणजे हे काय लांबी आहेत. आपण फक्त अंकांच्या ऐवजी आपण इथे इंग्लिश अल्फाबेटचा वापर केलेला आहे. तर इथे आपण या त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी घेतलेली आहे. आता प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की हिरोचं सूत्र ज्यावेळी तुम्हाला वापरायचं असेल त्यावेळेला तुम्हाला त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी माहित असणे गरजेचं आहे. आता हिरोचं सूत्र जे आहे, तर हिरोचं सूत्र वापरताना तुम्हाला या त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी माहित असणे गरजेचं आहे. तरच तुम्ही हिरोच्या सूत्रानुसार या त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्ही काढू शकता. बरोबर. आता पहा, हिरोचं सूत्र म्हणजे काय. आता आपण पाहिलं की हिरोच्या सूत्राचं जे ऍप्लिकेशन जे आहे ते फक्त ज्या वेळेला उंची दिलेली नसेल त्याच वेळेला आपण करू शकतो. आता हिरोचं सूत्र आपण म्हणजे काय ते लिहून घेऊया. हिरोचे सूत्र बरोबर वर्गमुळात S कंसामध्ये S वजा A कंसात S वजा B कंसात S वजा C. आता पहा, हिरोचं सूत्र बरोबर काय? वर्गमुळामध्ये S गुणिले कंसामध्ये S वजा A गुणिले कंसामध्ये S वजा B गुणिले कंसात S वजा C. आता या ठिकाणी S म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की S म्हणजे काय. तर S ही हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती किंवा जो तुम्हाला त्रिकोण दिला असेल आणि ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू तुम्हाला दिलेल्या असतील तर त्या त्रिकोणाची प्रथम परिमिती काढायची आणि परिमिती काढल्यानंतर त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती काढायची. म्हणजे काय करायचं? तर या A अधिक B अधिक C याला 2 ने भागायचं. म्हणजे काय होईल? तुम्हाला त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती मिळेल. म्हणजे S म्हणजे काय? तर सेमी पेरिमीटर ऑफ दिस ट्रायंगल. S म्हणजे अर्धपरिमिती आहे. नंतर S वजा A. आता A म्हणजे काय? तर जी तुम्हाला अर्धपरिमिती येईल, बरोबर, त्या अर्धपरिमितीमधून त्या त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी जी आहे ती वजा करायची गुणिले दुसऱ्या कंसामध्ये काय आहे? S वजा B. पुन्हा अर्धपरिमितीमधून त्या त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूची लांबी वजा करायची गुणिले S वजा C म्हणजे त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची जी लांबी आहे ती वजा करायची. या अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की हा हिरोचा सूत्र जो आहे वर्गमुळात S वजा A गुणिले S वजा B गुणिले S वजा C या सूत्राचा आपण वापर करू शकतो. आता या ठिकाणी S कसं काढायचं ते आपण पाहूया. S म्हणजे काय? तर काय त्रिकोणाची परिमिती किती? त्रिकोणाची परिमितीवर सूत्र काय आहे? तर त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज. तर काय होईल? A अधिक B अधिक C. बरोबर. ही काय झाली? त्रिकोणाची परिमिती झाली. आता त्रिकोणाची अर्धपरिमिती मला काढायची आहे तर मी काय करेन? अर्धपरिमिती बरोबर अर्धपरिमिती बरोबर काय येईल? A अधिक B अधिक C भागिले 2. ही काय झाली? त्रिकोणाची अर्धपरिमिती. आणि ही जी अर्धपरिमिती आहे ती ह्या S या अक्षराने दर्शवितात. म्हणून काय लिहायचे ते? S बरोबर छोटा S बरोबर A अधिक B अधिक C भागिले 2. म्हणजे तुम्हाला त्रिकोणाच्या तीनही बाजू जर माहित असतील तर तुम्हाला प्रथम त्रिकोणाची परिमिती काढायची आहे. त्रिकोणाची परिमिती काढल्यानंतर त्या त्रिकोणाच्या परिमितीला 2 ने भागायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? अर्धपरिमिती. म्हणजे तुम्हाला S ची किंमत मिळाली. तुम्हाला A, B आणि C या गोष्टी तुम्हाला त्रिकोणामध्ये माहित आहेतच. तर अशा प्रकारे आपण अशा पद्धतीने आपण या हिरोच्या सूत्राचा वापर करू शकतो की ज्या वेळेला आपल्याकडे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी आपल्याला माहित असेल आणि त्रिकोणाची उंची ज्या वेळेला दिलेली नसेल. बरोबर. आता आपण एक उदाहरण सोडूया.
आता पहा त्रिकोण ABC, या त्रिकोणामध्ये बाजू AB बरोबर काय किती लांब आहे, लांबी किती आहे AB बरोबर A बरोबर 17 सेंटीमीटर. नंतर काय AC बरोबर B बरोबर 25 सेंटीमीटर आणि BC बरोबर C बरोबर 26 सेंटीमीटर. आता A, B आणि C म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजू आपल्याला माहित आहेत. 17, 25 आणि 26 याच्यामध्ये आपल्याला उंची दिलेली नाही. म्हणजे आपल्याला ह्या गणितामध्ये काय करायचं आहे, हिरोच्या सूत्राचा वापर करून आपल्याला ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर प्रथम आपल्याला काय करावं लागेल, प्रथम आपल्याला त्रिकोणाची परिमिती काढावी लागेल. तर त्रिकोणाची परिमिती काय येईल पहा. परिमिती बरोबर काय A अधिक B अधिक C म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज. तर पहा 17 अधिक 25 अधिक 26 उत्तर किती येईल, 6 आणि 5 11 आणि 1 11 आणि 7 18 18 8 हातच्याला 1 2 आणि 1 2 2 4 5 आणि 6 हे काय झाली त्रिकोणाची परिमिती किती आली 68. तर आपल्याला काय पाहिजे, अर्ध परिमिती पाहिजे. मग काय करायचं, ही जी परिमिती आहे या परिमितीला आपण दोनाने भागूया म्हणजे आपल्याला S ची किंमत मिळेल. म्हणून काय होईल S बरोबर A अधिक B अधिक C भागिले 2 बरोबर 68 भागिले 2 बरोबर किती आलं 34 सेंटीमीटर. जे आता आपल्याला काय मिळाली, आपल्याला हिरोच्या सूत्रामध्ये ज्या S चा वापर करायचा आहे S ची किंमत किती आली आता 34 सेंटीमीटर. आपण इथे लिहूया S बरोबर 34, A बरोबर 17, B बरोबर 25 आणि C बरोबर 26. अशा प्रकारे आपल्याला हिरोच्या सूत्रामध्ये ज्या किमती किंवा जे व्हेरिएबल जे आहेत त्यांची माहिती जी हवी होती ती आपल्याला इथे आता मिळालेली आहे. आता आपण हिरोचं सूत्र वापरू आणि हिरोच्या सूत्रामध्ये या किमती ठेवून आपण काय करू, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू. आता पहा S बरोबर सूत्र काय आहे, S बरोबर क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय, क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात S कंसात S वजा A कंसात S वजा B कंसात S वजा C. अशा प्रकारे आपण इथे आता किमती ठेवूया. मग काय येईल, वर्गमुळामध्ये S ची किंमत किती 34, S A ची किंमत किती आहे 17 म्हणजे काय 34 वजा 17, दुसऱ्या कंसामध्ये S वजा B म्हणजे 34 वजा 25 आणि तिसऱ्या कंसामध्ये 34 वजा 26. अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं आता इथे क्षेत्रफळ बरोबर काय आलं, वर्गमुळात 34 34 वजा 17 34 वजा 25 आणि 34 वजा 26. आता आपण काय करूया, इथे वजाबाकी करून घेऊया. वर्गमुळामध्ये 34 गुणिले 34 वजा 17 किती 17, 34 वजा 25 किती 9 आणि 34 वजा 26 बरोबर 8. आता 34 गुणिले 17 गुणिले 9 गुणिले 8. आता तुम्ही पाहू शकता क्षेत्रफळ बरोबर काय आले, वर्गमुळात 34 गुणिले 17 गुणिले 9 गुणिले 8. आता ह्या ठिकाणी 9 हा 3चा वर्ग आहे, कारण हे काय वर्गमुळाचं चिन्ह आहे. 9 हा 3चा वर्ग आहे म्हणजे इथे आपल्याला 3 लिहिता येते वर्गमुळाच्या बाहेर. परंतु प्रश्न कुठे आहे 8 17 आणि 34. मग काय करायचं, पहिले 34 ची फोड करा. 17 गुणिले 34 17 गुणिले 2 गुणिले 17 गुणिले 9 गुणिले 8. आता पहा इथे 2 आहेत इथे 8 आहेत. आपण काय करूया 17 गुणिले 17 8 जोडे 16 9 गुणिले 16 येईल. आता 16 कितीचा वर्गमूळ आहे, सॉरी 16 कितीचा वर्ग आहे 4चा. 9 कितीचा वर्ग आहे 3चा. आणि 17 गुणिले 17 म्हणजे काय, तर असं येईल 17चा वर्ग गुणिले 9 गुणिले 16.
अंतिम आपण ज्याचं सिम्प्लिफिकेशन जे आहे आपलं वर्गमूळामध्ये 17चा वर्ग गुणिले 9 गुणिले 16, त्याचं उत्तर काय येईल पहा आता. क्षेत्रफळ बरोबर 17चा वर्ग वर्गमूळामध्ये 17 गुणिले 17 म्हणजे काय, तर 17चा वर्ग झाला. तर 17चा वर्ग जो आहे हा वर्गमूळाच्या बाहेर आल्यावर काय होईल, 17 होईल. म्हणजे काय, 17 गुणिले 9चा वर्गमूळ काय आहे 3 आणि 16चा वर्गमूळ 4. तर अशा पद्धतीने काय झालं, 17 गुणिले 4 त्रिक 12. म्हणजे आता 17 गुणिले आपल्याला काय करायचे, 12 करायचे. 17 गुणिले 12, 12 साथे 84, 4 ह्याच्याला 8, 12 एके 12, 12 आणि 8 किती 20. म्हणजे आपलं उत्तर किती येईल 204 सेंटीमीटर. बरोबर, सेंटीमीटर वर्ग. म्हणजे आता आपल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती मिळालं, 204 सेंटीमीटरचा वर्ग मिळाला. आता हे तुम्हाला समजलं असेल तर पुन्हा एकदा सांगतो मी की याचे 17 जे आहेत, जसं आपण वर्गमूळामध्ये जर आपण असं लिहिलं a गुणिले a म्हणजे काय झालं, वर्गमूळात a चा वर्ग, वर्गमूळाच्या बाहेर काय होईल a होईल. जसं आपण इथे लिहिलं 2 गुणिले 2, मग काय होईल ते 2चा वर्ग. 2चा वर्ग ज्या वेळेला वर्गमूळाच्या बाहेर येईल त्यावेळेला उत्तर काय असेल आपलं 2 असेल. म्हणून आपण काय केलं, 17 गुणिले 17 म्हणजे काय झालं 17चा वर्ग, आणि वर्गमूळाच्या बाहेर आल्यावर काय होईल त्याचा वर्गमूळ होईल. म्हणजे 17 गुणिले 17 याचा वर्गमूळ काय होईल 17 वर्गमूळाच्या बाहेर. अशा पद्धतीने आपण हिरोचा सूत्र वापरून या ठिकाणी एक गणित, एक उदाहरण आपण सोडून पाहिलेलं आहे.